भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पक्षाच्या दक्षिण मुंबईतल्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय निवडणूक अधिकारी किरेन रिजिजू, अरुण सिंग, राज्याचे निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती उपस्थित होते। याशिवाय विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, नारायण राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यासाठी अनुमोदक म्हणून अर्ज दाखल केला। रवींद्र चव्हाण यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते मंत्रिपदापर्यंत स्वकर्तृत्वावर प्रवास केला आहे। पक्षाध्यक्ष म्हणूनही ते उत्तम जबाबदारी सांभाळतील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली। नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे। मला अतिशय आनंद आहे की रवींद्र चव्हाण यांच्यासारखा आमचा एक सहकारी हा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत येण्याकरता आता सज्ज झालेला आहे आणि आमच्या संपूर्ण पक्षाने त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होणार असली तरीही चव्हाण यांची या पदावरची निवड निश्चित मानली जाते। भाजपात सर्व निवडणुका संपूर्णपणे लोकशाही पद्धतीने होतात। 1200 मंडळांच्या निवडणुका झाल्यावर आम्ही जिल्हाध्यक्षांची निवड केली आणि आता प्रदेशाध्यक्ष निवडले जात आहेत असं